दिवस साजरा केला जातो। सामाजिक न्याय मिळवण्यासाठी काही बांधव रस्त्यावरची लढाई लढत आहे। तर काल ठेवीदारांच्या विविध मागण्यासाठी संदर्भात रास्ता रोको अंबड येथे झाला आहे। त्याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर काल सर सांगा, कालच्या आंदोलनाच्या तुमच्या मुख्य मागण्या काय होत्या? काल आमचं 26 जून 2024 रोजी आमच्या कालच्या आंदोलनामधल्या प्रमुख मागण्या, त्यापैकी एक प्रमुख मागणी ही होती, स्वर्गीय सुरेश जाधव यांनी गेवराई या ठिकाणी छत्रपती मल्टीस्टेटच्या शाखेसमोर आत्महत्या केली। या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी ज्या संचालक मंडळामुळे यांना आत्महत्या करण्याची वेळ आली, त्या संचालक मंडळावरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी, तसेच मागच्या 1 वर्षापासून ज्ञानराधा मल्टीस्टेटवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु त्यातील मुख्य आरोपी अर्चना कुटे यांना आज पण अटक झालेली नाही, त्यांना देखील अटक करण्याची मागणी, या प्रमुख 2 मागण्या घेऊन आम्ही आंदोलन छेडलं होतं। त्यानंतर ठेवीधारकांना लवकरात लवकर पैसे मिळून त्यांना न्याय मिळावा, ही देखील आमची प्रमुख मागणी होती। तर काल आंदोलन दरम्यान अशी कोणती घटना घडली होती की जे तुम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होता पण पोलिसांना तुम्हाला उचलण्याची वेळ आली? ठेवीदाराच्या न्याय हक्कासाठी आमचं रस्ता रोको आंदोलन होतं। आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू होतं। त्या आंदोलनामध्ये स्वर्गीय सुरेश जाधव यांची कन्या सुद्धा आलेली होती, पण पोलीस प्रशासनाने शांततेत चाललेलं आंदोलन आमचं म्हणजे दडपशाही या ठिकाणी छेडलं, ही शोकांतिक आहे। पुढील दिशा विचारणार। आंदोलन पूर्ण झाले, पण आता पुढील दिशा तुमची काय असणार आहे? मी दिनकर उघडे, मानवाधिकार सुरक्षा कमिटी भारत। आम्ही जे आंदोलन याच्यासाठी आम्ही अवलंबून होतं की जे आत्महत्या होतात त्या का होतात हे आम्हाला सरकारपर्यंत पोहोचायचं होतं की जर तुम्ही समजा अर्चना कुटे असेल किंवा तो काय भंडारी असेल यांना जर अटक केली आणि त्याची संपत्ती जर जमा केली तर लोकांचे तुम्ही पैसे देऊ शकतात आणि आत्महत्या थांबतील। आम्ही हा पर्याय शासनापर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही आंदोलन केलं, परंतु तिथं वरिष्ठांनी पोलिसाच्या बळाचा वापर करून आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला या गोष्टीची ही वाटते की आम्ही लोकशाहीमध्ये वावरत आहोत का हुकुमशाहीमध्ये वावरतो, त्याच आम्हाला खंत वाटली काल। आणि पोलिसांनी आम्हाला तिथून धरून नेलं, पण विषय असा आहे की ते आमचं काही करू शकत नाही, परंतु ज्या लोकांसाठी आपण तिथं हे मागत होतो आणि आम्ही त्यांना सोल्युशन देत होतो की बाबा तुम्ही या पद्धतीने जर आमच्या आंदोलनाला दिशा दिली तर कदाचित उद्या आत्महत्या होणार नाही। कारण भंडारीनं जर आधीच भंडारीला अटक झाली असती तर हे गेवराईमध्ये हा प्रकार घडला नसता, म्हणून यांना पहिलं अटक करायला पाहिजे आणि यांची संपत्तीची जप्त करून ती त्यांचे जे हे ठेवीदार त्यांना ती वाटप करण्यात अशी आमची इच्छा होती। त्यांना शासनापर्यंत आम्हाला ते पोहोचायचं होतं, पण त्यांनी काल आमचं आंदोलन चिरडलं। पुढील दिशा काय असणार तुमच्यात? आता आम्ही त्यांना ते उद्या पुन्हा आम्ही याला जाणार आहोत, याची शाखेला आर्थिक गुन्हा शाखेला जाणार आहोत आणि त्यांना निवेदन देऊन त्यांना आम्ही सांगणार की पुढे तुम्ही कसं हे करणार, त्यांनी काय तपास केला का हे सगळी चौकशी करणार, अर्जबाजार करून, नाही तर मग आम्ही 15 ऑगस्टला आम्ही सर आणि मी आम्ही उपोषणाच्या तयारीत आहोत, आमरण उपोषण करण्याची आमची तयारी आहे।